भूत, प्रेत, पिशाच, अतृप्त आत्मा किंवा आपल्या देवांसोबत चालणाऱ्या डाव्या शक्ती, या सर्व शक्तींद्वारे आपल्या घरावरती, आपल्या नोकरी व्यवसाय, आपल्या शरीर मन बुद्धीवरती असणारे तंत्रबंधन किंवा इतर कोणतेही बंधन, जेव्हा या शक्तींद्वारे आपल्यावरती किंवा आपल्या घरावरती बंधनं घातली जातात, त्यावेळेस आपली कुलशक्ती आणि आपली ग्रामदेवता आपल्याला मदत करणे बंद करते आणि आपली कुळाची असो किंवा आर्थिक असो संपूर्ण प्रगती कुंठित होते किंवा आहे तिथंच ठप्प होते। तर यावरती उपाय म्हणजे अमावस्या, पौर्णिमा, शनिवार किंवा बुधवारी एक नवीन नारळ आणून तो संपूर्णपणे सोलून गोल गोटा बनवायचा। अगदी शेंडी सुद्धा ठेवायची नाही। शेंडी काढल्यानंतर तिथे आपल्याला नारळाचे 3 डोळे दिसतात, त्यामधील एक डोळा कमजोर असतो, तो आपण फोडून घ्यायचा। आतमध्ये पाणी तसंच ठेवून त्या नारळामध्ये आपल्याला 7 टाचण्या, थोडेसे काळे उडीद, थोडेसे काळे तीळ, काळे राळे, गुलाल, हळदी, कुंकू हे भरून घ्यायचं आहे। त्यानंतर उदबत्ती, धूपबत्ती किंवा चुलीतील राख हे दत्तात्रयांचं भस्म समजून हातामध्ये घेऊन दत्तात्रयांचं नामस्मरण करून तो डोळा पुन्हा बंद करून घ्यायचा आहे आणि हा नारळ आपल्या घरावरून किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणावरून 3 वेळा उतरून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा।